नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 14व्या वित्त आयोगाचा 6.5 लाखांचा निधी राजकारण्यांच्या घशात. मानवतमधील पाळोदी गावात उघड झाला भ्रष्टाचार. यंदा गणेश उत्सव होणार शांततेत. डॉल्बीच्या वापरावर पोलीस प्रशासन उगारणार कारवाईचा बडगा. मानवतमधील आर्य वैश्य महिला मंडळांचा स्तुत्य उपक्रम. शालेय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव. कर्जमाफीबाबत सरकारकडून शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा दावा. संपूर्ण कर्जमाफीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं तहसीलदारांना निवेदन. आता बातम्या विस्ताराने. मानवत तालुक्यातील पाळोदी ग्रामपंचायतीस 14व्या वित्त आयोगाचा 6 लाख निधी मिळाला होता. मात्र प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे आणि निधीला लागलेल्या गळतीमुळे निधी सामान्यांपर्यंत पोहोचलाच नाही. संबंधित गावातील सरपंच, माजी ग्रामसेवक व इतर अधिकारी यांनी सर्वांनी निधी लाटला आणि भ्रष्टाचाराचं आणखी एक प्रकरण उघड झालं. अनेक वर्षांचा 5वीला पुजलेला दुष्काळ या निधीने दूर होईल अशी शक्यताही राजकीय लोकांच्या या वृत्तीने गळून पडला. पाहुयात नक्की कसा घडला हा भ्रष्टाचार. वित्त आयोगाच्या बेसिक रॅम्पचा पहिला आणि दुसरा हप्ता आलेला होता. त्यामध्ये आपल्याला 6,56,194 रुपये आलेली होती. त्याच्यामध्ये पाण्याचे हौद तयार करणे, साहित्य खरेदी करणं असं 1.5 लाखाचं काम होतं. हातपंप दुरुस्ती व विद्युत पंप खरेदी असं 1.5 लाखाचं काम होतं. शासकीय पाणी पुरवठा योजना दुरुस्ती 1 लाखाचं होतं. ग्रामपंचायत फर्निचर 1 लाख आणि पार्टिशन म्हणजे 50,000 हजाराची ते दोघं 1 लाखाचं काम होतं. सौर दिवे LED हे 50,000ची खरेदी आहे आणि सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे हा 1 लाखाचा काम आहे. परंतु आता याच्यामध्ये 3 टाक्या बसवलेल्या आहेत. 3 टाक्याचं इस्टिमेटमध्ये कुठेही असं त्याच्यात पाईपलाईन करायचे प्रावधान केलेलं नाही. त्यांनी ज्यावेळेला टँकर अधिग्रहण करतात त्यावेळेला त्याच्यात पाणी सोडायचं असं नियोजन त्यांनी केलेलं होतं. परंतु पशु वैद्यकीय दवाखाना जिथे आहे तिथे त्यांनी 1 टाकी बसवायची होती असं त्यांच्या मासिक सभेमधील सदस्यांनी सांगितलं. आणि तिथे ती टाकी बसून जी काही तो हापसा आहे त्यात तो हापसा काढून त्याच्यात मोटर बसून आपल्याला दलित वस्तीला पाणी पुरवायचं होतं असं गावकऱ्यांनी इथले सांगितले. परंतु ती टाकी तिथे न जाता उपसरपंचांचे मिस्टर त्यांच्या घराजवळ गेली आणि तिथून ते अल्पसंख्याक वस्तीमध्ये पाणी पुरवत आहे. आता याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या ज्या ठेवल्या त्याचं कुठलंही नियोजन पाणी त्याच्यामध्ये पाणी पडलं पाहिजे आणि लोकांना पाणी मिळायला पाहिजे असं नियोजन झालेलं नाही. आणि राहिला प्रश्न की जे LED बल्ब खरेदी केले ते आपले 40 वॅटचे घेतले. त्याच्यामध्ये 22 बल्ब घेतलेले आहेत आणि 22 बल्बमध्ये आता सध्या आम्हाला 10 बल्ब आढळून आलेले आहेत. 8 बल्ब आपले दुरुस्तीला नेलेले असं त्यांनी संबंधितांनी सांगितलं. आता ते 8 बल्ब आपल्याला ते रिप्लेसमेंटमध्ये 2 किंवा 3 दिवसात आले पाहिजे आणि त्याची वॅरंटी आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर राहिलेले 4 बल्ब कोणी नेले, कुठे गेले त्याचं आपल्याला रितसर आपल्या गावकऱ्यांकडून माहिती मिळायला पाहिजे. कारण गावकऱ्यांना जास्त माहीत असेल की कोण कुठे नेलेलं आहे ते सांगावं. आणि 3 मोटारीपैकी 1 मोटर सध्या दिसली, दुसरी चालू आहे. म्हणजे 2 मोटारी आहे. 1 मोटर आपल्या विद्युत जी काय कुठे पाणी पुरवठा कुठे येते आपल्या आळंदला तिथे आहे. परंतु असं याच्यामध्ये पण इथे असं आहे की 1.5 लाख म्हणजे 3 लाखाचे एक इस्टिमेट आहे आणि 144चे एक इस्टिमेट याच्यामध्ये आढळून आलेला आहे काम करताना. तर त्याच्यामध्ये हातपंप दुरुस्ती, पाईपलाईन दुरुस्ती, साहित्य खरेदी असं 2,99,000ची पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 1.5 लाखाच्या हातपंप दुरुस्ती, विद्युत खरेदी आहे. शासकीय पाणी पुरवठा दुरुस्ती जी आहे ती 1 लाखाची आहे. पाळोदी गाव मानवत तालुक्यातील एक दुष्काळग्रस्त भाग. निसर्गाची अवकृपा नेहमीचीच असलेल्या या भागातही पाण्याची विवंचना मिटावी या हेतूनं 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावासाठी 6 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. कागदोपत्री निधी मिळाला, मात्र तहानलेल्या गावाला पाणी काही मिळालं नाही. मग प्रश्न पडला, निधी नेमका कुठं गेला? माहिती अधिकार व इतर माध्यमातून शोध सुरू झाला आणि समोर आलं भ्रष्टाचाराचं एक भयावह सत्य. विहिरीतून पाणी उपसणं, टाक्या बसवणे यासाठी निधीचा वापर होणं अपेक्षित होतं, परंतु पैसा गेला राजकीय लोकांच्या घशात.
सरपंच व इतर राजकारण्यांनी पैसा वापरला आणि जनतेची दिशाभूल केली. जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या नेत्यांनीच सामान्यांच्या डोळ्यात अशी धूळपेक करावी ही बाब विदारक आहे. अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर अनेक बाबी पुढे येतील, मात्र तहानलेल्या गावचं काय होईल हा प्रश्न गंभीर आहे. काही ठिकाणी काम काय झालेलं नाही. जेवढे पैसे गेलेले त्यांचे आम्ही हिशेब मागितला आहे. आणि जे बी समजा चौकशी जे झालेले आहे त्याचं आम्हाला उत्तर भेटलं पाहिजे आणि पूर्ण बजेटचा हिसाब दिलेला पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये जर काय कारकर्द असेल तर त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ह्याची आमची विनंती आहे. जर आमच्या कारवाईवर जर असं पुरं जर आम्हाला हे नाही भेटलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आम्हाला पूर्ण ह्याची खात्री पाहिजे, नाहीतर आम्ही पुढे चौकात डबल लावणार आहोत. साहेबांनी मी खात्री करून घ्यावी आमची नोंद. या पैशापोटी शेतकऱ्याचं वाटोळ होते, शेतकऱ्याचा लेकरू व्यसनी बनतंय. पंचायतचे सदस्य जे कोणी असतील, जे कोणी मेंबर असतील, गावोगाव तपासणी लावा. हे लोक जर कुठं असतील तर हे पैसा घेऊन फक्त धाब्या उधळीत बसलेले आहेत. म्हणून गावाचा विकास होईना, गावातील लेकराचा विकास होईना. उलट तुमच्या दिलेल्या बजेटमुळं आमच्या गावाचं आणि प्रत्येक गावातील लेकराचं वाटोळं जर होत असेल तर तुम्ही हे पैसा पंचायतीला न देता हे पैसा शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी देण्यात यावा आणि शेतीमालाला हमीभाव भेटावा यासाठी वापरावा. त्याचा अभ्यास जर केला तर मानवत तालुक्यातील एकमेव पाळोदी एक गाव असं आहे की ज्या गावामध्ये 1972 ते 2017 आजपर्यंत दुष्काळच आहे. या गावाला पाण्याचं सोर्स असणारं कोणतं ठिकाणच नाही. जिथून पाणी येतं तिथून पाण्याचं कोणतंही व्यवस्थापन नाही. या व्यवस्थापनाचा विचार करून पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतने काही ठराव घेऊन पाळोदीसाठी विहिरीतून गाळ उपसणे, गावात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवणे अशा अनेक योजनाच्या मंजुऱ्या करण्यात आल्या. पण त्या योजना फक्त कागदोपत्रीच राहिल्या. रिकाम्या टाक्या आणून पाळोदी शहरामध्ये म्हणजे पाळोदी गावामध्ये बसवण्यात आल्या आणि या टाकीमधून आत्तापर्यंत तरी 1 वर्षामध्ये कोणालाही एक थेंबही पाणी मिळालेलं नाही. या सर्व बाबीचा विचार करून पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस तक्रार करण्यात आली, त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी या चौकशीसाठी सर्व अधिकारी वर्ग इथं आला. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता यामध्ये असं निष्पन्न झालं की इथं कामच कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही. यामुळे या अर्जाची अजून सखोल चौकशी करून टेक्निकल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करून तत्काळ दोषीवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पाळोदी ग्रामस्थातर्फे मानवत पंचायत समितीवर आंदोलन करण्यात येईल. सालबादप्रमाणे यंदाचा गणेश उत्सवही शांततेत आणि जातीय सलोख्याने पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन, पालिका व तालुक्यातील गणेश मंडळ यांची सहविचार सभा प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त असणार असून गणेश मंडळांनीही स्वयंशिस्त अनुसरावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, शिरूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, नायब तहसीलदार अशोक पाटील, महिला दक्षता कमिटीच्या पाचंगेताई आदींनी यावेळी मार्गदर्शन करत गणेश उत्सवाला कसलंही गालबोट लागणार नाही याची हमी दिली. तुमच्या काही समस्या असतील परवान्याबाबत, रस्त्यांबाबत, विसर्जनाबाबत आमच्याकडून काय अपेक्षा असतील, तुमच्या कायदेशीर मार्गाने ज्या अपेक्षा असतील त्या आम्ही हे करू. 2015ला साहेबांबरोबर आम्ही गणपती मंडळाचं मिरज सारख्या ठिकाणी शांततेमध्ये सर्व प्रकारचं विसर्जन केलेलं होतं. तिथे 350 मोठी मंडळं आहेत. परंतु सगळं नियमात बसून नियमात याच्यात तुम्हाला पण अडचणी आल्या नाही पाहिजे, आम्हाला पण अडचणी आल्या नाही पाहिजे आणि विनाकारण तुमच्यावर गुन्हे दाखल करून काय आम्हाला ते चुकीचं हे करायचं नाही. पण जर तुम्ही चुकीचे वागले तर मग आम्हाला त्याच्या मागे काही कोणत्याही प्रकारचा पर्याय होत नाही. कारण आमचे वरिष्ठ असतात, वरिष्ठांवर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे तुम्हाला सांगितले हे निर्णय आहेत. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निर्देश असल्यामुळे बाकी याच्यामध्ये कोणी लवकर जे इंटरफेअर करत नाही, जे गुन्हे दाखल होतात त्याला फार अडचणी येतात. ते तुम्हीच आलेले तुमच्याबरोबर जे दुसरे गणपती मंडळ आहेत सार्वजनिक ज्या मिरवणुका काढणारे आहेत, बरेच मिरवणुका काढत नाही, तर त्यांना सुद्धा तुम्ही हे सांगा. इथे मिटिंग झाली. विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा काही प्रकार होत नाही आणि होऊ नये असं सगळ्यांनी आपण काळजी घ्यायची आहे. गणेश उत्सवामध्ये अनेक चांगले देखावे अनेक मंडळं करतात आणि तशी देखावे केल्यानंतर साहजिकच महिला आणि मुली ही ते देखावे बघायला त्यांची गर्दी जास्त असते. मुलांपेक्षाही
महिलांचा उत्साह जास्त असतो. कधी एरवी बाहेर पडायला मिळत नाही. गणपती बसल्यानंतर गणपतीचे देखावे बघायच्या निमित्ताने ते बाहेर येतात. त्यावेळेला महिलांची सुरक्षितता हा विषय फार महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी केवळ पोलिसांच्यावर किंवा प्रशासनावर अवलंबून न राहता आपणच आपल्या मंडळाचे काही स्वयंसेवक असे तयार ठेवावेत की त्यांनी त्यावेळेला तिथं कुठं कुणालाही भगिनीला तुमच्या मुलीला त्रास होणार नाही अशी व्यवस्था आपल्या आपण करायची. थोडी स्वयंशिस्त ही आपल्या मंडळांनी अनुकरावी, जेणेकरून आपल्याला प्रशासनाकडून फार अपेक्षा, सहकार्याची अपेक्षा मागावी लागणार नाही. मानवत शहरातील आर्यवैश्य महिला मंडळातर्फे आज शालेय विद्यार्थ्यांचा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेत त्या सर्वांना त्यांच्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आलं. यावर्षी 60 विद्यार्थ्यांना गौरव पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. आर्यवैश्य महिला मंडळ गेल्या 7 वर्षांपासून मानवत शहरात सक्रियपणे कार्य करत असून वर्षभर विविध कार्यक्रम मंडळातर्फे घेण्यात येतात. या कार्यक्रमासाठी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्य हे हिंदुस्थानातील सर्वात मोठं आहे लोकसंख्या असलेलं किंवा अल्पसंख्याक आहे. आता सध्या आर्यवैश्य हे बाहेरून म्हणजे जवळपास आंध्रामधून आलेलं आहे. आमचा हा समाज अल्पसंख्याक आहे. या मानवत शहरामध्ये 70 ते 80 घरं आहेत. पण आत्तापर्यंत त्यांचा जो संबंध होता ते फक्त हळदी-कुंकापुरता एकमेकींच्या घरी जाणं किंवा कुठल्याही लग्न कार्यापुरताच एकमेकांकडे जाणं हाच होता. कोणत्याही प्रकारचं एकत्रितकरण महिलांमध्ये नव्हतं. मग महिला एकत्रित येऊन वेगवेगळ्या प्रकारचं, कारण महिलांच्या अंगी खूप सुप्त गुण लपलेले असतात आणि ह्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीच माझा असा एक प्रयत्न होता की आर्यवैश्य महिला मंडळाची जर आपण स्थापन केली, समाजातील महिलांना एकत्र जर आणलं तर त्या काही ना काही करू शकतील. छोटंसं एक तुळशीचं म्हणा किंवा आणखीन छानसं रोपटं मला लावायचं होतं गुलाबाच्या झाडाचं आणि ते लावण्याचा मी प्रयत्न केला. जवळजवळ 2007 साली दसऱ्याच्या अगोदर आर्यवैश्य महिला मंडळाची आम्ही स्थापना केली. आत्तापर्यंत 7 वर्ष जवळपास या कार्यक्रमाला झालेली आहे आणि सर्वात मेन म्हणजे गुणवंतांचा सत्कार हा सुद्धा आर्यवैश्य महिला मंडळाकडून खूप छान प्रकारे केला जातो. जवळपास यामध्ये नर्सरी ते वेगवेगळ्या ग्रॅज्युएशन, PG झालेले किंवा घरी कोणी बसून महिलांनी दिलेला एक्झाम असेल त्यांचासुद्धा सत्कार ह्या ठिकाणी केला जातो. अशाच प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी घेतल्या जातात. आणि काही अशा महिला आहेत की आपल्या प्रपंच सांभाळून शिक्षण घेऊन त्यातसुद्धा दोन्ही घराला आनंद मिळवून दिलेले आहे. अशा या महिलांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महिला मंडळातर्फे आम्ही संक्रांतीचा प्रोग्राम घेतला होता. तर त्यामध्ये आम्ही हळदी-कुंकाचे वाटप केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिल्या आणि उखाणे हा गेम आम्ही ठेवला होता. त्यामध्ये एका मंडळात जे जास्त उखाणे घेतील त्यांना आम्ही गिफ्ट दिल्या आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ह्या वर्षी महिला दिनाचा कार्यक्रम ठेवला होता. 8 मार्च जागतिक महिला दिन. त्यावेळी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे विचार करत आहोत आणि म्हणूनच इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी दिली असा गवगवा फडणवीस सरकारने केला. मात्र प्रत्यक्षात शेतकरी या लाभापासून वंचितच आहेत. 1.5 लाखापर्यंतच नाही तर संपूर्ण 7/12 कोरा करावा यासाठी आज काँग्रेस पक्षाने नायब तहसीलदारांना निवेदन दिलं. कृषी प्रधान देशात आणि राज्यात शेतकऱ्याची ही अवस्था बिकट असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मला कर्जमाफी मिळाली नाही असा फॉर्म यावेळी भरला. जोपर्यंत सरकार पूर्ण कर्जमाफ करत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही असा पवित्राही घेण्यात आला. आता जी शेतकऱ्यांची कर्जमाफी या फडणवीस सरकारने केलेली आहे तर ती किती फसवी आहे आणि आकडेवारी किती फसवी दिली आहे हा सगळा बोजवार आतापर्यंत झालेला आहे. आणि जसा जसा काँग्रेस पक्षाने दबाव आणला त्यानुसार त्या आकडेवारीमध्ये बदल करत गेलेला आहे आणि यापुढे होत राहील. आणि ह्या सरकारने जो जगाचा पोशिंदा आहे इवन त्या शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष करत असेल तर काँग्रेस पक्ष हा कधीही गप्प बसणार नाही. आणि काँग्रेस पक्ष हा नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी, गोरगरिबांच्या पाठीशी राहिला आहे आणि नेहमी राहणार आहे. आणि आपण जे बोललात की आमची भूमिका काय राहणार आहे, जी फसवणूक केलेली आहे की 7/12 आम्ही कोराको जवळजवळ 40 लाख हजार लोकांची काहीतरी 89 लाख लोकांचे 7/12 नाही 40 लाख 7/12 कोरा करण्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण तेवढं नाही आहे. आम्ही जर हे आकडेवारी जर काढली तर फक्त 4.5 हजार लाख लोकांची फक्त त्या ठिकाणी कर्ज 7/12 कोरा होणार आहे.
आणि इव्हन कर्जमाफीसुद्धा 89 लाख हजार लोकांची होणार असं म्हणतात, पण ते सुद्धा खूप फसवेगिरी आकडेवारी आहे. 2012 ते 2016-17 असं काहीतरी दिलेलं आहे. पण आमच्या नंतर ह्या ठिकाणचे राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब त्यांनी सुद्धा बोलले आणि त्यांनी माननीय आमच्या प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर जी आकडेवारी त्यांनी उघड केली त्यानुसार इव्हन मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती तेव्हा चंद्रकांत पाटील साहेबांनी स्वतः बोलले की ही आकडेवारी चुकीची आहे. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की शेतकऱ्यांविषयी यांची किती आस्था आहे. मुंबई वगैरे ह्या भागामध्ये शेतकरी आहेत, असू देत, असतील शेतकरी, पण याचा अर्थ नव्हे की इकडे यवतमाळ भाग आहे, मराठवाडा आहे, मध्य महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, ह्या ठिकाणी शेतकरी जास्त आहे. त्या ठिकाणी कर्जमाफी होणं, सरसकट कर्जमाफी होणं गरजेचं आहे. नेतृत्वाखाली माननीय आमचे विरोधी पक्षनेते आमचे विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या ठिकाणी सगळे आमचे आमदार असतील त्यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी भरून आम्ही शेतकऱ्यांनी जो फॉर्म भरून दिला की आम्हाला कर्जमाफी मिळालीच नाही, हे फडणवीस सरकार हे फसवणी सरकार आहे असं एक बॅनर करून आम्ही ते अधिवेशन ह्याच्यामध्ये नेऊ, विधानसभेमध्ये नेऊ आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार नाही, जोपर्यंत त्यांचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. म्हणूनच आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन अशी एक सभा घेतोय, शेतकऱ्यांना एकत्रित करतोय. आज जे भाजपचं सरकार आहे त्या सरकारने पूर्णपणे शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांनी आज शेतकऱ्याच्या हातामध्ये गाजराचा पाला दिलेला आहे. गाजर त्यांच्या हातामधील, पाला शेतकऱ्याच्या हातामध्ये. आशाला ठेवलेलं हे सरकार आहे. खऱ्या अर्थानं या सरकारचं जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं असलेलं धोरण आहे. कर्जमाफीच्या बद्दल गेली 4 महिने सतत आम्ही ही त्यांची मंत्रिमंडळात असो, पेपरच्या माध्यमातून असो, टी व्हीच्या माध्यमातून पाहतोय. कर्जमाफी 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 काय कर्जमाफी, शेतकऱ्यांच्यापर्यंत कुठलाही विषय म्हणजे पोचलाच नाही. 10,000 रुपयाचा विषय फडणवीसने जाहीर केला होता. शेतकऱ्यांना पेरणीच्या विषयाला 10,000 रुपये देऊ, ते 10,000 देखील मिळाले नाहीत. त्यानंतर काय त्यांनी निकष लावून सरकारने का शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी केलेली आहे आणि जे थकीत आहे त्यांना आणि जे प्रामाणिकपणाने प्रत्येक वर्षी नियोजन करतात, पैसे भरतात, ते व्याजाने काढून भरतात, त्यांना मात्र त्यांच्यासाठी काहीच नाही. अशी जी चुकीची धोरणे सरकार राबवते, खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अपयशी आहे. कर्जमाफीचा राज्यभर डंका वाजवत कर्जमाफी फडणवीस सरकारने दिली खरी, मात्र ती शेतकऱ्यांच्या खात्यात पडलीच नाही असं चित्र सर्वत्र आहे. पेरणीसाठी 10,000चं कर्जही न मिळाल्याने दुष्काळात 13वा महिना अशीच स्थिती निर्माण झाली आहे. यातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी आता तरी सरकारने खंबीर पावलं उचलावीत, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला पुन्हा एकदा समोर जाण्याची वेळ येऊ शकते. शेतकऱ्यांच्यात खदखदणाऱ्या असंतोषाचा बोध घेऊन उपाययोजना कराव्यात, हीच सरकारकडे मागणी होत आहे. आजचं हे बातमीपत्र इथेच संपलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि परिसरातील बातम्या जाणून घ्या. तसेच यूट्यूबवर जाऊन आमच्या संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.